सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 4, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, लेक्चर नंबर 5, प्रॉब्लेम सोल्यूशन. ऑन प्रॉब्लेम नंबर 1, पेज नंबर 172 and 173. Problem name is राजा, राणी and प्रधान. हा प्रॉब्लेम या तासामध्ये आपण सॉल्व करून घेणार आहोत, तर विशेष समजून घेणे. नेक्स्ट. तर आपल्यासमोर हे उदाहरण आहे. प्रथमतः उदाहरण वाचून घेऊया. इलुस्ट्रेशन नंबर 1. गिवन बिलो इज अ बॅलन्स शीट ऑफ राजा, राणी अँड प्रधान हू वेअर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 5:3:2. खालील दिलेल्या बॅलन्स शीटमध्ये राजा, राणी आणि प्रधान हे तिघेजण पार्टनर्स आहेत. त्यांचा नफा आणि तोटा वाटून घेण्याचे प्रमाण आहे 5:3:2, म्हणजेच 5+3+2 बरोबर 5/10, 3/10 आणि 2/10. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. आणि त्यांचा बॅलन्स शीट आपल्याला खालील प्रमाणे दिलेला आहे. लेफ्ट हँड साइड लायबिलिटी अमाऊंट रुपीज, राईट हँड साइड ॲसेट अमाऊंट रुपीज. आयटम्स क्रेडिटर्स 11,200, बँक ओव्हरड्राफ्ट 9,700, रिझर्व्ह फंड 15,000, कॅपिटल अकाउंट राजा 42,000, राणी 37,000, प्रधान 33,200. टोटल आहे 1,48,100. ॲसेट साईडला कॅश बॅलन्स आहे 7,600, डेटर्स 18,000, स्टॉक 17,500, मशिनरी 30,000, लँड 70,000, फर्निचर 5,000. टोटल आहे बॅलन्स शीटची 1,48,100. ऑन 1 एप्रिल 2019 प्रधान रिटायर ऑन द फॉलोइंग टर्म्स. मग या उदाहरणामध्ये प्रधान हा काय झालेला आहे, रिटायर झालेला आहे. प्रधान निवृत्त झालेला आहे. आणि खाली फक्त जे शिल्लक आहेत ते आहेत राजा आणि राणी. हे कंटिन्यू पार्टनर्स किंवा रिमेनिंग पार्टनर्स असणार आहेत. ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत खाली. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे. गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज इन द बुक्स ॲट ₹20,000. आणि गुडविल नावलौकिकाची जी रक्कम आहे ती फर्ममध्ये कायम करायची आहे. आणि त्यामुळे येथे आपण गुडविलची एक जर्नल एंट्री करणार आहोत. ती म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट 20,000 टू राजा कॅपिटल, टू राणीज कॅपिटल आणि टू प्रधान कॅपिटल. आणि हे जे गुडविल आहे हे गुडविलला 20,000 भागिले त्यांच्या रेशोने भागायचं, छेदाने 10, 0 गेला, भाकराला 2,000 आणि मग रेशोने परत गुणायचं. राजाचा रेशो आहे 5, म्हणजे 2,000 गुणिले 5 बरोबर 2,000 गुणिले 5, 5 दुने 10. राजाच्या वाट्याला येईल 10,000 रुपये गुडविल. नंतर
राणीचा आहे रेशो 3, 3 दुने 6, तिच्या वाट्याला 6,000 येईल. आणि प्रधानचा रेशो आहे 2, बेदुने 4 आणि प्रधानच्या वाट्याला 4,000 रुपये. अशी गुडविलची जर्नल एंट्री आपण रेकॉर्डिंग जर्नल एंट्री या उदाहरणामध्ये करावायची आहे. पहिली ॲडजस्टमेंट आपण समजून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आपण जी आहे ती समजून घेऊया. स्टॉक बी रिड्यूस बाय 10%, म्हणजे स्टॉकवर ॲडजस्टमेंट आहे. 10% कमी करायचं म्हणजे 17,000. स्टॉक आहे कुठला आहे 17,500 आणि 10% म्हणजे गुणिले 10% भागिले 100, 0 0 0 0 आणि म्हणून 1,750 रुपये आपण काय करणार आहोत, स्टॉकमधून मायनस करणार आहोत. मायनस याचा पहिले पेट द्यायचा आणि हे आपलं लॉस आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दुसरा इफेक्ट द्यायचा. त्यानंतर पुढं सांगितलेलं आहे फर्निचर बाय 5%. फर्निचरवर 5,000 आपण रिड्यूस करायचे आहेत. 5%, 5,000 गुणिले 5% भागिले 100, 0 गेला 0 गेला 0 गेला, 5 5 25 म्हणजे 2,250 रुपये आपण फर्निचर हा आपला लॉस झालेला आहे, डेप्रिशिएशन आहे. आणि म्हणून आपण काय करायचं, पहिलं इफेक्ट फर्निचरमधून डेप्रिशिएशन वजा करायचं आणि दुसरा इफेक्ट द्यायचा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, बिकॉज डेप्रिशिएशन इज लॉस. त्यानंतर तिसरं याच्यामध्ये दिलेलं आहे अँड मशिनरी बाय 11%. आणि मशिनरीची आपली अमाऊंट आहे 30,000 गुणिले 11% भागिले 100, 0 गेला 0 गेला 0 गेला आणि 11 33 आणि 2 0 म्हणजे 3,300. हे काय करायचं आहे आपल्याला, मशिनरीवर आपल्याला डेप्रिशिएशन 3,300 वजा करायचे आहेत. आणि म्हणून आपण इफेक्ट देताना काय करणार, मशिनरीमधून 30,000मधून 3,300 वजा करणार आणि डेप्रिशिएशन लॉस असल्यामुळे दुसरा इफेक्ट देणार आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. ही झाली आपली 2 नंबरची ॲडजस्टमेंट. आता आपण पाहतो 3 नंबरची ॲडजस्टमेंट. RBDD बी मेंटेन ॲट 5% ऑन डेटर्स. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. संशयित बुडीत निधी आपल्याला डेटर्सवर 5% कमी करावायचा आहे. म्हणजे आपली डेटरची अमाऊंट आहे 18,000. 18,000 गुणिले 5% भागिले 100, 0 गेला 0 गेला 0 गेला आणि मग तिथे 18×5 90 म्हणजे आलेले आहेत 900 रुपये. आपण तिथं काय करायचं, RBDD हे आपण वजा करायचे आहेत. हे पण काय करणार आपण, डेटर्समधून 18,000मधून 900 रुपये वजा करणार आणि RBDD आपला लॉस असल्यामुळे आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या बुरी बात हे डेबिट साईडला घेणार. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आपली आहे ₹200 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. आणि क्रेडिटरची रक्कम आपली आहे 11,200. त्यामधून संपुष्टात आणायचे किंवा वजा करायचे 200 रुपये आपल्याला सांगितलेत. रिटर्न ऑफ म्हणजे काय करा, वजा करा. मग ते आपण वजा करायचे आणि मग आपलं सावकाराचं देणं राहणार 11,000 रुपये. आणि हे 200 रुपये आपलं सावकाराचं देणं आपलं 200 रुपयाने कमी झालेलं आहे. अच्छी बात आहे, आपल्याला 200 रुपये बेनिफिट झालेला आहे. त्यामुळे आपण क्रेडिटर्समधून 11,200मधून 200 रुपये वजा करायचे लायबिलिटी साईडकडून. आउटरला आपले येणार 11,000 आणि 200 रुपये इट इज आवर इन्कम. आणि त्यामुळे दुसरा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स 200 रुपये अशी आपण ॲडजस्टमेंट इथं करायची. त्यानंतर 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान.
म्हणजे अमाऊंट आपण जी प्रधानला रिटायरमेंट झाल्यानंतर अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर, रिटायरिंग प्रधान, त्याला आपण काय करणार आहोत, 5,000 कॅशमध्ये देणार आहोत. आणि म्हणून आपण इथे एंट्री करायची, प्रधान कॅपिटल अकाउंट डेबिट, प्रधान कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट, 5,000 रुपये आपण त्याला कॅशमध्ये आपण देणार आहोत. आणि मग अशा आपण एंट्री केल्यानंतर त्याला जी रक्कम देणार आहे त्या रकमेमधून 5,000 त्याला आपण कॅशमध्ये द्यायचे. अँड रिमेनिंग अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट, आणि त्याने लोन घेतलं होतं, उरलेली रक्कम त्याच्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. असं आपलं झालं उदाहरण वाचून. आपल्याला विचारलेलं आहे प्रिपेअर. आता रिटायरमेंटमध्ये आपण काय बनवायचं, तर यामध्ये सुद्धा आपण 3 बाबी बनवायच्या. पहिलं बनवायचं आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पुनर्मूल्यांकन खाते. 2 नंबरला पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट, आणि 3 नंबरला न्यू बॅलन्स शीट. ह्या 3 बाबी यामध्ये आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये बनवायच्या आहेत. तर यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे सोल्युशनमध्ये, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, म्हणजे नफा तोटा तरतूद खाते किंवा समायोजन खाते. विचारलेलं आहे 2 नंबरला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, भागीदाराचे भांडवल खाते, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म, आणि न्यू फर्मचा राजा आणि राणींचा बॅलन्स शीट बनवायला सांगितलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत सोल्युशन. आता सोल्युशनमध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, आयटम्स ट्रान्सफर करणार आहोत. ओके, तर आयटम्स ट्रान्सफर करताना उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे. ओके, आणि उदाहरणामध्ये पहिला आयटम आपल्याला दिलेला आहे क्रेडिटर्स. तर क्रेडिटर्स आलेला आहे आपल्या इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलेला आहे, इनरला ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, उदाहरण सोडवताना आपण लायबिलिटी साईडकडून सुरुवात करायची. यामध्ये पहिला आयटम आहे क्रेडिटर्स 11,200, ते आपण इथं इनर साईडला घेतले 11,200. हे इनर साईडला क्रेडिटर्स 11,200, त्यामधून लेस रिटर्न ऑफ 200 रुपये वजा केले, आउटरला आले 11,000 रुपये. 200 रुपये आपला फायदा झालेला आहे. विक्रेत्याचं सावकाराचं देणं आपलं 200 रुपयांनी कमी झालेलं आहे. अँड इट इज द इन्कम ऑफ आवर बिझनेस. आणि याचा दुसरा इफेक्ट घेणार आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, तो आपण घेऊया. त्यानंतर आपण पाहिलं बँक ओव्हरड्राफ्ट. हे बँक ओव्हरड्राफ्ट जे आहे अधिक कर्ज सवलत 9,700 रुपये, बँकेचे कर्ज आउटरला घ्यायचे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर रिझर्व्ह फंड जो आहे 15,000, तो रिझर्व्ह फंड आपण काय करणार आहोत, आता पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत रिझर्व्ह फंड. आता आपला हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट क्रेडिट. डेबिट साईडला पर्टिक्युलर्स राजा, राणी आणि प्रधान, क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स राजा, राणी आणि प्रधान क्रेडिट साईड. तर त्यामध्ये त्यांचं जे कॅपिटल दिलेलं आहे ते लायबिलिटी साईड म्हणजे क्रेडिट साईड. मग आता लायबिलिटी साईडला त्यांचं कॅपिटल दिलेलं आहे, आणि म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, म्हणजे बॅलन्स शीटवरून आपण इथं त्यांचं कॅपिटल आणलेलं आहे. ब्रॉट डाऊन, राजा 42,000, राणी 37,000 आणि प्रधान 33,200 असं घ्यायचं. त्यानंतर रिझर्व्ह फंड, हा जो रिझर्व्ह फंड आहे हा काय करणार आपण, हा रिझर्व्ह फंड आपण काय करणार पार्टनर्समध्ये काय करणार आहोत, डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. रिझर्व्ह फंडची अमाऊंट आहे 15,000, आणि त्यांचा रेशो आहे 5:2, म्हणजे 15,000 भागिले 10, 0 गेला, 0 गेला म्हणजे भागाकार आला 1,500 रुपये. आणि मग 1,500 गुणिले राजा 3 बरोबर 15 त्रिक भागाकार 5, म्हणजे राजाचा आहे 5, म्हणजे 15×5 75, 7,500. 1,500 गुणिले राणीचा रेशो आहे 3, 15 त्रिक 45, आणि प्रधानचा आहे 1,500 गुणिले 2, म्हणजे 15×2 30, 3,000, म्हणजे राजाला 7,500,
राणीला 4,500 आणि प्रधानला 3,000 असा हा रिझर्व्ह फंड काय करायचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला हा इथं मेन्शन करायचा. बाय रिझर्व्ह फंड अकाउंट राजा 7,500, राणी 4,500 आणि प्रधान 3,000. तर आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपलेली आहे. पुन्हा एकदा मी वाचतो आणि मग तुमच्या लक्षात येईल. आपण क्रेडिटर्स घेतले लायबिलिटी साईडला, इनरला 11,200, बँक ओव्हरड्राफ्ट 9,700 आपण लायबिलिटी साईडला घेतले आउटरला. रिझर्व्ह फंड आपण काय केला इथं डिस्ट्रीब्यूट केला 15,000 रुपये. राजाला आला 7,500, राणीला 4,500 आणि प्रधानला 3,000. आणि कॅपिटल अकाउंट राजाचं कॅपिटल 42,000, राणीचं 37,500 आणि प्रधानचं 33,200. ही आपली लायबिलिटी साईड संपलेली आहे. आता आपण ॲसेट साईडचे आयटम आपण ट्रान्सफर करणार आहोत. तर आपला पहिल्यांदा आयटम आहे ॲसेट साईडला कॅश. मग कॅश बॅलन्स आहे. कॅश बॅलन्स तिथं दिलेला आहे आपला 7,600 रुपये दिलेला आहे. आणि आपण काय केले माहिती का, प्रधानला रोख आपण दिलेले आहेत. प्रधानला रोख आपण दिले 5,000 दिलेले आहेत. म्हणजे 7,600 वजा 5,000 म्हणजे आपली कॅश शिल्लक राहिली आता 2,600 रुपये. आणि म्हणून आपला जो इफेक्ट आलेला आहे तो इथं कॅश बॅलन्स म्हणून 2,600 रुपये आलेला आहे. आणि वरती हेडिंग घ्यायचं बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019, लायबिलिटीज अमाऊंट रुपीज इनर आणि आउटर अमाऊंट रुपीज, ॲसेट्स इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. कॅश 2,600 कसे आले ते आपण तुम्हाला सांगितले. त्यानंतर डेटर्स आहेत 18,000 आणि डेटर्सवरती 5% RBDD म्हणजे डेटर्सच्या 5% 18,000 गुणिले 5 भागिले 100, 2 शून्य गेले 18×5 90. हा आपण काय करणार आहोत RBDD म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स आपण डेटर्समधून मायनस करणार आहोत. डेटर्स 18,000 लेस RDD 5% 900 रुपये. 18,000 वजा 900 आउटरला आले 17,100. आणि हे आपला 900 रुपये लॉस आहे. तर हा आपला लॉस जाईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दुसरे पेट तो आपण देऊया. त्यानंतर आपल्याला सांगितले स्टॉक आहे 17,500 आणि स्टॉकवर डेप्रिसिएशन आहे 10% म्हणजे 17,500. आपण डेप्रिसिएशन आपल्याला दिलेलं आहे 10% काढायचं. 17,500 गुणिले 10 भागिले 100, शून्य गेला 0 गेला. आणि मग स्टॉकवर डेप्रिसिएशन येईल 1,750 रुपये. मग आता इथं पहा तुम्ही स्टॉक आहे 17,500 लेस डेप्रिसिएशन 1,750, 17,500 वजा लेस डेप्रिसिएशन 1,750 आउटरला आले 15,750. आता 1,750 आपला लॉस आहे. त्यामुळं दुसरा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला तो आपण घेऊया. त्यानंतर मशिनरी 30,000. मशिनरी आपले आहे 30,000 रुपये आणि त्यावरती आपल्याला 11% डेप्रिसिएशन काढायचं आहे. 11% डेप्रिसिएशन 30,000 गुणिले 11 भागिले 100, 2 शून्य गेले म्हणजे 11 3300 रुपये हे आपलं येईल. डेप्रिसिएशन हा आपला काय आहे लॉस आहे. आणि म्हणून इथं पाहता बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशिनरी 30,000 लेस डेप्रिसिएशन 11% 3,300, 30,000 वजा 3,300 आउटरला आले आपले 26,700 रुपये आलेले आहेत. आता हे 3,300 आपला लॉस आहे आणि म्हणून दुसरा इफेक्ट आपला येईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला तो आपण घेऊ. त्यानंतर पुढे लँड दिलेलं आहे. लँडवर ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे लँड आपलं आउटरला 70,000 आलेले आहे. त्यानंतर फर्निचर आहेत 5,000 म्हणजे फर्निचर आहे 5,000 आणि फर्निचरवरती आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे
घसारा 5% म्हणजे 5,000 गुणिले 5 भागिले 100, 2 शून्य गेले, 5 5 25, 250 रुपये डेप्रिशिएशन हा आपला लॉस आहे, तो आपण इथून वजा करायचा. आता पहा फर्निचरकडे. फर्निचर 5,000 लेस डेप्रिशिएशन 250, 5,000 वजा 250, आउटरला आले 4,750 रुपये. आणि गुडविलची जी आपण एंट्री केली होती, गुडविल आपल्याला काय करायचं आहे, फर्ममध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे बॅलन्स शीटच्या अशा साईडला गुडविल आले आपले 20,000 रुपये आलेलं आहे, की जे प्रधान रिटायरमेंट होताना तेथे कॅल्क्युलेट झालेलं आहे. त्यानंतर आपले झाले आयटम ट्रान्सफर करून झाले. आता आपण ॲडजस्टमेंटचे इफेक्ट पाहणार आहोत. ऑन 1 एप्रिल 2018 प्रधान रिटायर्ड ऑन द फॉलोइंग टर्म्स. पहिली ॲडजस्टमेंट आहे, गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज इन द बुक्स ॲट ₹20,000. आणि मग आता गुडविल काय करायचं आपल्याला, हे गुडविल आपल्याला काय करायचं आहे, पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. गुडविलची रक्कम आहे 20,000. 20,000 भागिले त्यांचा रेशो आहे 10, शून्य गेला म्हणजे भाकर आला 2,000 आला. आणि मग राजाचा रेशो आहे 2,000 गुणिले 5. नंतर राणीचा आहे 2,000 गुणिले 3. आणि प्रधानचा आहे 2,000 गुणिले 2. म्हणजे राजाचा 5 दुने. राजाच्या कॉलममध्ये बाय गुडविल अकाउंट कॉलममध्ये 10,000, राणी 6,000 बेत्रिक 6 आणि प्रधान बेदुने 4,000 असं हे गुडविल आपण येथे मेन्शन केलेलं आहे. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण कुठे घेतलेला आहे, 20,000चा, तो घेतलेला आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतलेला आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सेकंड इफेक्ट. पहिली ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. आता आपण दुसरी ॲडजस्टमेंट पाहूया. स्टॉक बी रिड्यूस बाय 10% अँड फर्निचर बाय 5% अँड मशिनरी बाय 11%. तर ते आपण घेतलेलं आहे. आणि त्याचा जो दुसरा इफेक्ट आहे तो आपण इथं लॉस असल्यामुळे पहा, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म हेडिंग द्यायचं, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट नाव द्यायचं, डेबिट क्रेडिट असं तिथं मेन्शन करायचं. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. आता पहा, स्टॉक हे होतं आपलं 10%, 1,750 डेप्रिशिएशन लॉस. टू फर्निचर अकाउंट 250, 5% होतं. RBDT होतं आपलं 5%, 900 रुपये. आणि मशिनरीवरचं डेप्रिशिएशन होतं 11%, 3,300 रुपये. अशा पद्धतीने हे लॉस असल्यामुळं, हा लॉस असल्यामुळं याचा आपण दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दिलेला आहे. कारण डेप्रिशिएशनचा इफेक्ट देताना आपण काय देतो, तर डेप्रिशिएशनचा इफेक्ट देताना आपण संबंधित ॲसेटमधून मायनस करतो आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस म्हणून आपण दाखवतो. हे तर तुमच्यासमोर मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे क्रेडिटर्स, आपण आता बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड पाहू. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड, क्रेडिटर्स सावकाराचं देणं आहे 11,200. त्याने आपल्याला रिटर्न ऑफ म्हणजे 200 रुपये सूट दिली, म्हणजे देणं आपलं आहे 11,000, म्हणजे 200 रुपये आपला फायदा आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 9,700. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण आता ते कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. आता हे क्रेडिटरचे 200 रुपये जे आहेत ना, ते आपला इन्कम आहे. आणि इन्कम असल्यामुळं तो आपला आलेला आहे तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स अकाउंट 200 रुपये. त्यानंतर 4 नंबरची ॲडजस्टमेंट झाली. 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, आउट ऑफ
amount due to Pradhan 5,000 to be paid by cash and remaining amount to be ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. आता खूप सोपी ॲडजस्टमेंट आहे ही. तोपर्यंत आपण 5,000ची एंट्री करून घेणार आहोत आणि 5,000ची एंट्री आपण इथं करणार आहोत की ती जर्नल एंट्री जी आहे ती आपली असणार आहे प्रधान कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट त्याची आहे 5,000 आणि 5,000. तर ह्याचा इफेक्ट कसा येईल बघा. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला इथं बघा टू कॅश अकाउंट आलेलं आहे. टू कॅश अकाउंट 5,000 रुपये कॅश अकाउंट. आणि हे 5,000 रुपये आपण काय केलेले आहेत 7,700 कॅशमधून आपण वजा केले आहेत आणि हे 5,000 त्याला रोख दिल्यामुळं त्याच्या कॉलममध्ये डेबिट साईडला टू कॅश अकाउंट आलेले आहेत. ओके, हे लिहून ठेवायचं असं. आणि मग आता आपण काय करायचं उदाहरण आपण आता क्लोज करायचं. आता क्लोज करताना पहिल्यांदा आपण क्लोज करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आता या उदाहरणामध्ये डेबिट साईड मोठी आलेली आहे. डेबिट साईड मोठी जर आली तर मग आपल्याला येथे डेबिट बॅलन्स आला तर लॉस होतो आणि क्रेडिट बॅलन्स आला तर प्रॉफिट होतो. तर ह्या राजा, राणी आणि प्रधान या उदाहरणामध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा डेबिट साईड बेरजेने मोठी आलेली आहे. तर पहा तुम्ही स्टॉक 1,750, टू फर्निचर अकाउंट 250, टू RBDD अकाउंट 900 आणि टू मशिनरी अकाउंट 3,300. याची टोटल आली 6,200 रुपये. नंतर क्रेडिट साईडला फक्त एकच आयटम होता बाय क्रेडिटर्स 200 रुपये. म्हणजे डेबिट साईडची आपला बॅलन्स आहे 6,200 आणि क्रेडिटचा साईडचा बॅलन्स आपला 200 आणि म्हणून डेबिट साईड मोठी आली. याचा अर्थ आपल्याला 6,000 रुपये काय झालेला आहे या फर्ममध्ये लॉस झालेला आहे डेबिट बॅलन्स आल्यामुळे. आणि मग हे 6,000 रुपये जे आहेत ना हे 6,000 भागिले त्यांच्या 6,000 भागिले त्यांचा जो रेशो आहे 6,000 हा जो आपला लॉस झालेला आहे या लॉसला काय करायचं या लॉसला त्यांच्या रेशोने भागायचं 10ने. म्हणजे भाग करायला 600 रुपये म्हणजे 600 रुपये गुणिले 5, 600 रुपये गुणिले 3 आणि 600 रुपये गुणिले 2. म्हणजे 5 बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसामध्ये म्हणायचं लॉस. राजा 3,000, सायंत्रिक 18, राणी 1,800 आणि सायदुने 12, प्रधान 1,200 असा 6,000 लॉस आपण इथं हे केलेलं आहे. आणि म्हणून इथं डेबिट बॅलन्स आला, लॉस आला आणि हा लॉस आपण काय केला पार्टनर्समध्ये 6,200, 6,200 आणि आपला जो लॉस आहे तो पार्टनर्समध्ये राजाला 3,000, राणीला 1,800 आणि प्रधानला 1,200 असा आपण डिस्ट्रीब्यूट केला. आता हा क्रेडिट साईडला आला आहे, क्रेडिट साईडला आलेला आहे आणि मग पुढच्या अकाउंटला डेबिट साईडला जाईल. पुढचा जो अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्याच्या अपोजिट साईडला जाईल. म्हणजे क्रेडिटचा बॅलन्स हा डेबिट साईडला जाईल. नेक्स्ट आपण पाहूया आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण समजून घेऊ. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट क्रेडिट. आता आपण क्रेडिट साईड पाहूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 42,000 राजा 42,000, राणी 37,000 आणि प्रधान 33,200 कॅपिटल. बाय रिझर्व्ह फंड अकाउंट आपण त्यांच्या रेशोने डिस्ट्रीब्यूट केलं 15,000 ते 7,500 राजा, राणी 4,500 आणि प्रधान 3,000. बाय गुडविल अकाउंट राजा 10,000 रुपये, राणी 6,000 आणि प्रधान 4,000. त्यानंतर डेबिट साईडला तो जो लॉस आपला आला होता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, हा लॉस आपण इथं क्रेडिटचा डेबिट साईडला घेतलेला आहे. राजाचा लॉस आहे 3,000, राणीचा लॉस आहे 1,800 आणि प्रधानचा लॉस आहे 1,200 रुपये. तर आता काय करायचं, आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची
जी साईड हेवी येईल त्याच्या अगोदर बेरीज करून घ्यायची. पण ते करून घेण्याच्या अगोदर आपण काय करूया, प्रधानची जो रिटायर झालेला आहे ना, जो रिटायर झालेला आहे त्याचं कॉलम आपण अगोदर काय करायचे, क्लोज करायचे. त्याचं अकाउंट पहिल्यांदा क्लोज करायचं. मग प्रधानच्या क्रेडिट साईडला आहेत 33,200, रिझर्व्ह फंडचे 3,000 आणि गुडविलचे 4,000. त्याची टोटल आली 40,000 रुपये. मग 40,000 रुपये इथं घ्यायचे आपण डेबिट साईडला, कारण तो रिटायर झालेला आहे. नंतर इथं जे टू कॅश अकाउंट 5,000 आहेत आणि त्याचा लॉस आहे 1,200 रुपये. म्हणजे 5,000 त्याला दिलेली कॅश आणि त्याच्या वाटेला आलेला लॉस 1,200 रुपये, म्हणजे 6,200 रुपये जे आहेत ते 6,200 रुपये काय करायचे, 40,200मधून 6,200 40,200मधून मायनस करायचे आणि जी वजाबाकी येईल 34,000 रुपये ती काय करायची, त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची. आणि इथं म्हणले बघा टू प्रधान्स लोन अकाउंट 34,000 रुपये. हा इफेक्ट 5 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेला आहे. 5 नंबरची ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे, आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान ₹5,000 टू बी पेड बाय कॅश अँड रिमेनिंग अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. आणि 40,200 रक्कम होती, 6,200 त्याचा वाटा आला आणि जी उर्वरित रक्कम आहे त्याच्या लोन अकाउंटला आपण 34,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. आणि हे 34,000 रुपये कुठे जातील, दुसऱ्या इफेक्टला बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला जातील. प्रधान लोन अकाउंट 34,000 म्हणून जातील, ते आपण आता पाहणारच आहोत. त्यानंतर मग आता राजाचा अकाउंट क्लोज करा. 59,500, राणी 47,500, ते डेबिट साईडला घ्या. राजा 59,500, राणी 47,500 आणि जी वजाबाकी येईल 59,000 वजा 500, 59,500 वजा 3,000 जर केले तर आले आपले 56,500. तो इथं बॅलन्स आला. त्याच्यानंतर राणीचा आहे 47,500 वजा तिचे 1,800 वजा करायचे. 1,800 आपण वजा केले तर तिथं आपल्याला 45,700 रुपये आले. हे आले तर 45,700 रुपये. हा फरक याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि टू बॅलन्स कॅरीड डाऊनचा डेबिटचा क्रेडिट होईल आणि क्रेडिट होईल म्हणून बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला जाईल. आणि आता आपण पाहणार आहोत बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. आता आपण पाहूया लायबिलिटीज, अमाऊंट रुपीज, इनर आणि आउटर अमाऊंट रुपीज. आता आपल्याला आयटम समजले असतील, आता आपण ते पाहणार आहोत. क्रेडिटर्स 11,200, लेस रिटर्न ऑफ 200, आउटरला 11,000. बँक ओव्हरड्राफ्ट 9,700. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तो जो फरक आलेला आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट राजाचा आला आहे 56,500, राणीचा आलेला आहे 45,700. त्याच्यानंतर प्रधान लोन अकाउंट 34,000 रुपये. टोटल आपली आली 1,56,900 रुपये. आता ॲसेट साईडला 2,600 रुपये, 7,600 वजा 5,000, आउटरला 2,600. डेटर्स 18,000, लेस RDD 5% 900 रुपये, आउटरला 17,100. स्टॉक 17,500, लेस डेप्रिशिएशन 1,750, आउटरला 15,750. मशिनरी इनरला 30,000, लेस डेप्रिशिएशन 3,300, आउटरला 26,700 रुपये. लँड 70,000. फर्निचर इनरला 5,000, लेस डेप्रिशिएशन 250, आउटरला 4,750 आणि गुडविल 20,000. टोटल आली आहे 1,56,900 न्यू बॅलन्स शीटची. तर या पद्धतीने आपण काय करायचं आहे, हे उदाहरण सोल्युशन जे आहे ते आपण सर्वांनी एकदम केअरफुली आणि काळजीपूर्वक या उदाहरणाच्या सोल्युशन बारकाईने ज्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन आपण उदाहरणाचा फुलफिलपणे अभ्यास आणि त्याचा स्टडी जो आहे तो करणे आवश्यक आहे. धन्यवाद.